तर नमस्कार मित्रांनो, थिएटर आहे ना समोर, त्याच्या आतमध्ये साप घुसलाय. बघूयात कोणता आहे. आपल्याला फोन केला त्यांच्याकडे बघ ना किती कलर आहे. कड्यात आतमध्ये लॉक लावले. अच्छा, तुमचं स्टिक नाही ना, इथं स्विच आहे लाईट. कोणती स्विच? तिकडे स्विच या इकडे बघा, ते स्विच आहे, लाईट लागेल मग आतमध्ये. आणि इकडे आतमध्ये लॉक केलंय का? ते आतमधून लॉक पूर्ण. पण सामान आहे ना दादा. सामान आहे जागा ती सांगितलं होतं, पण सामान आहे. लॉक खोलणार कसं? लॉकच करता नाही. साप आता मी नव्हतो ऍक्च्युली, तर ते सांगतात की मी 2 हात लांब आहे असं. मोठा आहे का? ठीक आहे. आता सामान तर आणावंच लागेल. सामान तर काढवत का घरी घेऊन जाऊ सगळं? जाऊ. जा घरी. चला खा ना. आणि कोणाला तरी बाहेर लक्ष ठेवायला. हा सांगतो. तिकडे गेल. तिथंच आता दिसा नाही. इथून दिसतोय ना. दिसतंय. पेटी खाली. जोडीची तर नागजातीचा साप आहे मित्रांनो. तोंड खाली आहे म्हणून इथे माझ्या हातापाशी तुम्हाला स्केल दाखवते. हे बघा, खूप असं सामान काढलंय. अख्खं शॉपचं सामान आहे दादांचं. फार आमचे 2-3 मेंबर फार घामाने भरले. तर हा नागजातीचा साप आहे. बाहेरून आतमध्ये घुसला होता शेटरला. आपला आहे एवढंच नाही, थोडी नाही होणार आहे. सापाला काय थोडस आता पिठी खाली किंवा किती छोटा घ्या बरोबर तुम्ही, तरी घुसलाय का नाही तो. आखी ताकद लावतोय तुम्हाला. वडला तर त्याला लागेल, त्यामुळे मी वडा नाही त्याला. छोटा जागा त्याला भरपूर होते. हा, त्याचाच आवाज आहे. वडता नाही ना येत त्याला. पेटी बाजूला करावं तर चंद्रन त्याच्या ह्याच्यावर फुल स्टिक नका चावतोय. हो थांब राजा, तुलाच काढायचे सगळं बघून. तर पेटी जर हलवली तर चंद्रन ही भीती आहे मला, बाकी काही नाही मित्रांनो. त्यामुळं पेटीला काही करत नाही मी. तर चला आपण काय करूया, त्याला रेस्क्यू करून घेऊ. तर काय करू आता आपण, चला हो.
डायमंड म्हणले होते. नाही, मी पण दिलं नाही. खोबरंच आहे ना?